हवा बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. इनर अवेअरनेस. आंतरिक सजगता. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. एकेका नाकपुडीने. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल किंवा डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळावं. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा, पोट किंचितच बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देताना फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोड मुद्रेमध्ये असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे आणि आपल्या उदर भागाकडे आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितच बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना आपल्याला जोरात श्वास सोडायचा आहे आणि पोटाला आतमध्ये हलकासा झटका. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. 1 आवर्तन. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची आहेत. यथाशक्ती प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे आणि उदर भागाकडे आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी 10 आवर्तन डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. नेत्रशुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी, त्यानंतर नेत्रशुद्धी. उघड्या डोळ्यांनी समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील डोळ्यांच्या पापण्या न हलवता एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करतोय बहिर त्राटक उघड्या डोळ्यांनी ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. निर्गुण निराकार ओम. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्य जय जय ससंवेद्य आत्मवेद. असं सर्व समावेशक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत, मनामध्ये सामावून घेत आहोत. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, आपली साधनेकडे वाटचाल अनुकूल होण्यासाठी
आपण करतोय नेत्र शुद्धी. डोळे अलगद मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचंच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. 3.5 मात्रांचा बनलेला ओम, स्थिती, उत्पत्ती, लय, सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. डोळ्यावर, चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे आणि आपली साधनेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकाराचं प्रमाण जास्त आणि मकाराचं प्रमाण कमी, आळस झटकून टाकणारा हा पहिला उच्चार. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वासोडत उच्चार. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार मकार समसम प्रमाणात. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार मकाराचं प्रमाण जास्त असेल आणि अकार कमी आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. अगदी खालच्या पट्टीतला, स्वतःचा आवाज स्वतःला येईल असा हा उच्चार. ओ. चौथा उच्चार मानसिक, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, याला कुठलंही प्रमाण नसेल आणि याकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपण हे बोला. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहे. ओंकारं बिंदु संयुक्तम, ओंकारं बिंदु संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. अलगद डोळे मिटून घ्यायचे. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकण्याची कृती करू नये. संपूर्ण नतमस्तक. मनामध्ये भक्तिभाव. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील छातीपाशी. जोडलेल्या हातांचं घर्षण एकमेकांवरती. हस्तबंधन पामेल. निर्माण झालेली अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायू आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. आज कोणी नवीन जॉईन झालेला आहे का?
जे नवीन जॉईन झाले आहेत त्यांनी कृपया जर तुम्हाला कुठली व्याधी असेल किंवा ऑपरेशन जर कोणतं झालं असेल तर इथे चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढची साधना घेता येईल. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती, बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. जे आज नवीन जॉईन झाले त्यांनी फक्त जर कुठली व्याधी किंवा ऑपरेशन झालं असेल तर ते चॅट बॉक्स मध्ये टाका. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, पायांमध्ये सैल सोडून बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि काल जे आपण लुजनिंग एक्सरसाइज बघितल्या त्याची पुन्हा एकदा उजळणी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ म्हणजे मागे असतील, पाठीचा कणा आपला सरळ. दोन्हीही पायांच्या म्हणजे पावलांच्या पाचही बोटांमध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचे आहेत. ताण एकत्रित आपण कृती करूया. दोन्ही पावलांमध्ये बोटांमध्ये एकत्रित प्राण आणि रिलॅक्स. ताण द्यायचा आहे, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आणि आता चवड्याचा भाग आपण ओपन अँड फोल्ड, फोल्ड अँड ओपन म्हणजे अंगठा पहिल्यांदा आपल्याला फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं, 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा 4 बोट फोल्ड, त्याच्यावर अंगठा ओपन. फोल्ड आणि अनफोल्ड चवड्याचा भाग जो आहे तो आपण करतो. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. आता अँकल जॉईंट्स मधून पावलं आधी स्वतःकडे खेचून घेऊया. अँकल जॉईंट्सला वरती असलेला दाब, खाली असलेला ताण, गुडघा आणि पोटरीच्या इथे असलेला ताण दाब त्याकडे लक्ष आणि जमिनीकडे ताणायचं आहे. जेव्हा आपण पावलं जमिनीकडे ताणतो तेव्हा अँकल जॉईंट मध्ये बघा तुम्हाला समोरून ताण असेल, मागच्या बाजूने हलकासा दाब असेल. आता थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत पावले स्वतःकडे खेचूया. श्वास सोडत जमिनीकडे ताणूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. पुन्हा पावलं जुळलेली आहे आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. 1 2 फक्त हालचाल जाणीवपूर्वक अँकल जॉईंट्स मध्ये ठेवूया. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3 4 5. प्रत्येक थांबवायची. आणि आता आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड जी आहे ही आपल्याला उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. बघा, उजव्या गुडघ्याच्या खाली हाताची पकड, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. आणि आता उजवा पाय जो आहे हा आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 फोल्ड, बरोबर, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड आणि सरळ. 5 पुन्हा एकदा पाय फोल्ड करा. पाय वरती घ्या 45 डिग्री वर उजवा पाय. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश करा. 2 3 थोडस वरती येऊ देत अजून. 4 5 पुन्हा पाय वर आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 तुम्ही जर टेकून बसलात ना तरीही चालेल, जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर मागे टेकून बस. आणि आता करा. 2 3 4 5 ठीक आहे, बरोबर. सावकाश पाऊल जमिनीवर ठेवा. बरं, आता हे जे आपण करतो ना तर इथे आपल्याला असं ठेवायचं आहे की पाय जो आहे जेव्हा आपण हा पाय गोलाकार फिरवतो तेव्हा जरी पाय फिरत असला तरीही आपल्या दोन्ही जॉईंट्सला इथे परिणाम होत असतो. कारण की आपण हाताची जी पकड आहे ती आपल्या गुडघ्याच्या इथे देतो खाली, त्यामुळे. आणि शक्यतो पाय असा वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आणि पूर्णपणे गोलाकार फिरवायचा. म्हणजे जेव्हा पाऊल खाली येतं तेव्हा ते जमिनीला लागलं पाहिजे, असा पूर्णपणे गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. आपण जर असं वरच्यावर केलं ना तर त्याचा इफेक्ट जो आहे तो तितकासा मिळत नाही. म्हणून पाऊल
पूर्णपणे जमिनीवर येऊन अशा प्रकारे गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता हीच कृती आपण डाव्या पायाने करूया आणि तेव्हा लक्षात ठेवा की पाऊल पूर्णपणे गोलाकार फिरू. आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली जाऊ दे आणि डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड. आपलं पाऊल जवळजवळ सीटच्या इथे येत आहे आणि सरळ. 5 पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता रोटेशन करताना लक्षात घ्या की पूर्णपणे पाय वरती घ्या आणि मग तो खाली येताना पाऊल जमिनीकडे लागू देत. 1 2 हा ठीक आहे. 3 4 5 विरुद्ध बाजूने दिशा बदल करूया. 1 2 3 4 5 ठीक आहे. सावकाश डावा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे का त्याकडे लक्ष द्या. करूया हाफ बटरफ्लाय. दोन्ही पाय जुळलेले. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवरती घ्या. उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाच्या जवळ येईल. आता आपला उजवा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे, उजव्या गुडघ्यावर, आणि गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. आणि आता इथे आपल्याला पाठीची कमीत कमी हालचाल, असं पुढे मागे न हलता अगदी सरळ ताठ बसा. जर पाठीची दुखणी किंवा सरळ बसता येत नसेल, थोडस दुखत असेल, तर तुम्ही मागे भिंतीचा आधार घ्या किंवा कुठल्याही गोष्टीचा आधार घ्या. आणि आता सुरुवात करूया. उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. 1 जमिनीकडे वर. 2 जमिनीकडे वर. 3 जमिनीकडे वर. 4 जमिनीकडे वर. 5 बरोबर बरोबर. आणि आता आपल्याला क्रॅडल मुवमेंट करायची. म्हणजेच काय तर बेबी पोस्चर याला सुद्धा म्हणतात. तर आपण जसं बाळाला कसं लहान बाळाला असं जोजवतो आणि ते बाळ खाली पडू नये अशा प्रकारची जशी आपण काळजी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. तर उजवा जो पाय आहे तो थोडासा वर उचला आणि आपल्या डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर येऊ दे. ठीक आहे. आता बघा आपला उजवा जो पाय आहे हा पूर्णपणे जमिनीला पॅरलल आलेला आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय हा जास्तीत जास्त डावीकडे, बघा हिप जॉईंटच्या इथे आपल्या जांघेच्या इथे कसा ताण येतो, प्रेशर येतो, जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे. उजवीकडे नेताना तुम्हाला विरुद्ध बाजूने ताण दाब जाणतो. डावीकडे उजवीकडे. हिप जॉईंट साठी अतिशय उपयुक्त. डावीकडे उजवीकडे. 3 डावीकडे उजवीकडे. 4 डावीकडे उजवीकडे. 5 बरोबर. छान. थांबायचं आहे आणि आता सावकाश उजवा पाय आधी डाव्या पायावर येऊ देत, मांडीवर येऊ देत, मग तो सरळ करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे. टाच उजव्या ओटीपोटाकडे. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त डावा गुडघा जमिनीकडे आणि वर. 1 जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. 2 बरोबर. पाठीची कमीत कमी हालचाल. जमिनीकडे प्रेस, वर. 3 जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 4 जमिनीकडे वर. 5 बरोबर. थांबायचं आहे. आणि आता बेबी पोश्चर. उजवा हात डाव्या अँकलच्या खाली, डावा हात डाव्या गुडघ्यावर. आणि आता सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवीकडे, हिप जॉईंट्स कडे लक्ष आणि डावीकडे. डाव्या पायाच्या इथे जी हालचाल होते त्याकडे लक्ष. उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 3 बरोबर. उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 छान. थांबायचं आहे. पाऊल सावकाश आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग सरळ करा. विश्रांती. आज आपण पद्मासनाच्या आधीचं जे आसन आहे ते बघणार आहोत. ते म्हणजे स्वस्तिक आसन. सोपं आहे. आधी दाखवते. आपल्याला दोन्ही बाजूने हे आसन करायचं आहे. तर इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचंय.
उजवा जो आपला पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल बघा डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय अशा प्रकारे. आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय आणि आता जो आपला डावा पाय सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. आणि बघा इथे जो पोटरीचा भाग आहे, आपण जो उजवा पाय दुमडला आहे ना, तर आपल्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅप मध्ये आपल्याला हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. बघा या प्रकारे अगदी सोपं आसन आहे. त्या गॅप मध्ये आपल्याला हे डाव्या पायाचं पाऊल असं फिक्स करायचंय. म्हणजे जेव्हा आपण ह्या स्वस्तिक आसन मध्ये बसतो तेव्हा आपल्याला कुठेही गुडघ्यावरती ताण येत नाही, पोटरीवरती सुद्धा ताण नसतो, का अँकल जॉईंट्स मध्ये सुद्धा ताण नसतो. त्यामुळे ह्याला सुखासन असंही म्हटलं जातं. हे सुद्धा एक ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. पद्मासन जे एक ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या ही आधीची पायरी आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे सुखासन अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? करूया सुरुवात एकत्रित. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आपलं उजवा जे पाऊल आहे, उजवं पाऊल मी दिसतीये ना प्रत्येकाला, तुम्ही ना शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरीची विंडो ओपन ठेवलं ना तर मी तुम्हाला फार लांब दिसेल. फक्त माझी एक सिंगल विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या कृती व्यवस्थित जमतील, समजतील जी आपण आसनं करतोय ती. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप झालीये त्याच्यामध्ये आता डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. अगदी सहज जातं, कुठेही आपल्याला अडचण येत नाही हे करता. बरोबर. दोन्ही टाचा ज्या आहेत ह्या बघा विरुद्ध बाजूने अशा क्रॉस होतात आपल्या इथे. आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आता आपण थोडेसे आपल्या हातांची लुजनिंग एक्सरसाइज करूया, म्हणजे सूक्ष्म व्यायाम. मी थोडीशी पुढे येते लक्षात ठेवण्यासाठी. आता दोन्ही हात समोर घ्या. आता हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया. जसं आपण पावलांच्या बोटांमध्ये ताण दिला तसं हाताच्याही पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर चार बोट असं घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. आपल्या हाताच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करतोय आणि मग चार बोट फोल्ड करायची पेरापेरातनं, त्याच्यावर अंगठा घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करूया, अगदी सावकाश, जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया. अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर चार बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच, चार बोट आतमध्ये, त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण देऊया. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर चार बोट. पुन्हा ओपन करायचंय आणि आता पाचही बोट जुळलेली. आणि आता हाताचे पंजे आधी स्वतःकडे खेचा आणि मग जमिनीकडे ताणा. बरोबर. मनगटामधले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे करतोय. वर खाली, छान. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर येऊ देत. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपल्याला सवय नसते, हाताला रग लागू शकते, म्हणून थोडा वेळ विश्रांती. डोळे बंद करून आहे तो श्वास सोडून सहज श्वास भरून घेऊया आणि तो पूर्णपणे श्वास सोडूया. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे आणि आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचंय. एक फोल्ड, सरळ. दोन फोल्ड, सरळ. तीन. बरोबर. आता हात आडवे करा. आता हात आडवे, हात फोल्ड, सरळ. एक फोल्ड, सरळ. दोन फोल्ड, सरळ. तीन. आणि आता हात डोक्याच्या दिशेने सरळ वर आणि पुन्हा एकदा हात फोल्ड, सरळ. एक फोल्ड, सरळ. दोन फोल्ड, सरळ. तीन. छान. पुन्हा दोन्ही हात असे आडवे घ्या खाली आणि गुडघ्यावर येऊ देत. डोळे बंद. आता हे स्वस्तिकासन जे आपण घातलंय ते आपल्याला सोडायचंय. आधी डावा पाय सरळ करा आणि मग उजवा पाय.
आता हेच आसन आपण विरुद्ध बाजूने घालणार आहोत, म्हणजे विरुद्ध पाय आता घेणार आहोत. आता सुरुवातीला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि त्यानंतर डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये उजवं पाऊल फिक्स करा विरुद्ध बाजूने. समत्व योग उच्चते, म्हणजे आपल्याला प्रत्येक स्थिती जी आहे ही बॅलन्स ठेवायची आहे. म्हणून एकदा उजव्या बाजूने झालं की हीच कृती डाव्या बाजूने. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवर. आता इथे मात्र आपल्याला आज हात थोडेसे ताठ ठेवायचे. थोडस पोट आतमध्ये खेचून घ्या आणि दोन्ही हात असे ताठ ठेवा. थोडस पोट आतमध्ये खेचून घ्या, पाठीचा कणा सरळ, छान, मान मध्यभागी आणि डोळे अंदर मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. पोट आतमध्ये जरी आपण घेतलं असेल थोडस खेचून, तरीही श्वास मात्र आपला नॉर्मल चालू ठेवायचा. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. द्रोण मुद्रेमध्ये हाताची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत आणि करूया नेक रोटेशन. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढे बघणं जी कृती आहे हनुवटी गळ्याकडे नेण्याची, ती टाळायची आहे. बाकीच्यांनी आपण आधी सुरुवात करूया. सावकाश आपली मान उजव्या दिशेला घेऊन जा, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे मानेचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत हे अतिशय उपयोगी आहेत. आणि आता सावकाश मान वर, चेहरा सिलिंगकडे आणि हनुवटी गळ्याकडे. फक्त हालचाल मानेमध्ये होईल, वर, खाली. खाली आल्यानंतर थांबा. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त वरच्यावर मान फिरवा गोलाकार. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया हनुवटी गळ्याकडे आणि आता सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. सावकाश मान सरळ करायची. डावा उजवा पाय जो आपला वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा आणि मग डावा पाय आणि विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये आणि विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावर पडून कशी विश्रांती घ्यायची, तर हे मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करणार आहोत. तर आज आपल्याला पोटावर पाठीवर पडून उत्थित एक पादासन आणि उत्थित द्विपादासन अशी दोन आसनं, नवीन आसनं पाहायची आहेत. तर ही कुणी करू नये ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर गॅप आहे आणि आता समजा जर तुम्हाला कुठलीही दुखापत होत असेल तर हे करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन नुकतंच झालं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्थित एक आणि द्विपादासन वर्ज्य आहे. उत्थित म्हणजे काय, तर पाठीवर पडून केलेलं आसन. आणि ह्याचे फायदे काय आहेत, तर याच्याने आपल्याला व्हेरिकोज वेनचा जो त्रास आहे तो कमी होतो. आपले जे पोटाची जी चरबी वाढलेली आहे ती कमी होण्यास मदत होते. वेट लॉस जो आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे होतो या आसनाच्या सरावाने. तर आधी बघून घेऊया हे आसन कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. पोटावर पडून सुद्धा आपल्याला आज आपण थोडेसे टीव्ही पोश्चर आणि लेग रोटेशन करणार आहोत इथे सुद्धा. तर याचे सुद्धा फायदे जे आहेत, ह्याच्याने नी जॉईंट्स जो आहे हे आपले खूप मोकळे होतात आणि त्याचबरोबर कमरेची जी दुखणी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. जे आपण पोटावर पडून आसन बघणार आहोत त्याचे हे फायदे आहेत. कॉन्ट्रा इंडिकेशन असं विशेष असे काही नाहीयेत. अगदीच खूप दुखापत असेल पोटामध्ये किंवा गुडघ्यामध्ये तर मात्र करणं टाळा.
तर आता ही दोन्ही आसनं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. इथे आपल्याला पाठीवर पडून आधी विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. बघा ही विश्रांती कशी असते, कारण की आपल्याला शवासनामध्ये शवासनाची साठी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यमान. ही आहे शवासनामधली विश्रांती स्थिती किंवा आदर्श स्थिती. आणि पाठीवर जेव्हा आपण पडून आसनं करतो त्याच्यासाठी ही विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. ठीक आहे. यानंतर आज आपण बघणार आहोत उत्थित एक आणि द्विपादासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे. बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेतो. आता समजा इथे तुम्हाला जास्त गुडघ्यातनं पाय सरळ ठेवता नाही आला तर हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ती पकड आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे देऊ शकता आणि पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलण्याचा प्रयत्न करावा. उलटचाल करताना हाताची पकड सोडून द्यायची आणि ज्या क्रमाने आपण पाय वर घेतलाय त्याच क्रमाने आपण खाली घेणार आहोत. 90 अंश वर आहे, मग तो 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. अगदी नियंत्रित आपण तो जमिनीवर घेतो. जर आपण तो धडकन आपटला तर त्याचे इफेक्ट जे आहेत ते आपल्याला नीट भेटत नाही. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय मग पुन्हा एकदा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 डिग्री वर. आणि मग त्याच क्रमाने खाली 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. हे झालं आपलं उत्थित एकपादासन, म्हणजे आपण एक एक पाय वर घेतो. आता उत्थित द्विपादासन बघा, म्हणजे आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे आहेत. इथे आपल्या ओटी पोटावरती ट्रिमेंडस प्रेशर येतो. त्यामुळे हे आसन वेट लॉस ज्यांना करायचं आहे, त्याचबरोबर पोटाचा जो आपल्याला वाढलेला आकार आहे किंवा ती चरबी आहे ती कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. बघा दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. दोन्ही पाय एकत्रित 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90, 90 डिग्री वर. जेव्हा आपण दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घेतो तेव्हा नकळत दोन्ही पायांमध्ये थरथर जाणवू लागते. जर असं जाणवलं तर पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही पकड आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे देऊ शकता. आणि उलटचाल करताना हाताची पकड आपल्याला खाली पुन्हा सोडून देऊन हात शरीराच्या जवळ आणि ज्याप्रमाणे आपण पाय वर घेतले त्याच क्रमाने पाय खाली येतील. 80, 60, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0. त्यानंतर विश्रांती. ठीक आहे, हे लक्षात आलंय. सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो किंवा आपण रात्री झोपायला जातो त्यावेळेला एका कुशीला वळायचं. कुठल्याही एका कुशीला वळून पाठीवर पडून किंवा झोपायला जाताना एका कुशीवर पडून पाठीवर पडायचं आणि उठताना सुद्धा एका कुशीला वळून उठायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाकीच्या दिशेला, हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. डोळ्यांवर धरून घ्या. श्वास घेताना बोट किंचित बाहेर येत आहे, श्वास सोडताना आतल्या दिशेला जात आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
करणार आहोत उत्थित एक पादासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. सुरुवात करणार आहोत आपण उजव्या पायापासून. त्याच्या आधी खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पाठीचे मणके रिलॅक्स. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बरोबर, ठीक आहे. आता इथे पायामध्ये थरथर वाटली तर हाताचा आधार घ्या आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या. छान. आणि आता इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. रिवर्स उलट चाल करूया. 90 डिग्री वर आहे, आता तो खाली येईल. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. नियंत्रित जमिनीवर. कुठेही डोकं मात्र वर उचलू नका, खांदे विनाकारण स्टिफ करू नका, एकदम रिलॅक्स ठेवा आणि हालचाल फक्त आपल्या पायामध्ये असते. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 10 अंश वर घ्या, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. ठीक आहे, छान. आणि थांबा. एक नजर आपली डाव्या पायाच्या बोटांकडे ठेवा. 1, 2, 3, 4, 5. मी जे हे अंक काउंट करते तर इथे आपल्याला आपलं नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचे, कुठेही ब्रीदिंग होल्ड करू नका. आणि आता उलट चाल करूया. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. नियंत्रित पाय जमिनीवर. विश्रांती थोडा वेळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे अलगद मिटून घ्या, पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध दोन्ही पायांनी एकत्रित करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल किंवा गोळे आले असतील पोटरीच्या इथे, त्यांनी मात्र कृती करणं टाळा. आणि बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता एकत्रित ते 10 अंश वर येतील. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री वर. छान. आता इथे पायामध्ये थरथर वाटली तर मात्र हातांची पकड करा आणि ती आपल्या गुडघ्याच्या किंवा मांडीच्या मागे. छान. यथाशक्ती थांबायचे. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करूया. जोडलेले पाय. आता 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे फुंकर मारून सोडून द्या. नाकाने श्वास सोडून घ्या, तोंडावाटे हळुवारपणे फुंकरीने हा श्वास सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पोटावर पडून आपण विश्रांती घेतोय. टाचा आतल्या बाजूला येऊ देत पावलांच्या आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, हात शरीरापासून थोडेसे लांब असतील आणि कुठल्याही उजव्या किंवा डाव्या गालावर पडून विश्रांती. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता टीव्ही पोस्चर करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. पायांमध्ये अंतर तसंच ठेवा, फक्त आपल्या हातांचा स्टँड करा, म्हणजे आपल्या हाताची कोपरं जमिनीवर येऊ दे आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. हाताची कोपरं जमिनीवर, हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. लहान मुलं जसं टीव्ही बघतात
त्याप्रमाणे ही स्थिती, म्हणून याला टीव्ही पोश्चर असं म्हणतात. आणि आता थोडेसे दोन्ही पाय जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ, दोन्ही पाय जुळले, जे आपले लांब होते दोन्ही पाय एकमेकांपासून ते पुन्हा आता एकमेकांच्या जवळ. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैल सर सोडून द्या. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा, टाच सीटला लावायची, मग डावा पाय फोल्ड करायचा, टाच सीटला लावायची. एकदा उजवा पाय फोल्ड, डावा पाय सरळ, डावा पाय फोल्ड, उजवा पाय सरळ. बरोबर, अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. आणि टाच सीटला लागू दे. कमरेचा भाग रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स. आपण जी ही कृती करतोय याच्याने आपले नी जॉईंट जे आहेत, गुडघ्याचे जे सांधे आहेत ते मोकळे होतात. आणि त्याचबरोबर पाठीची दुखणी ज्यांना आहे ती सुद्धा थोडस आपल्याला आराम मिळतो या कृतीने. बरोबर, आता दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्या आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. आता दोन्ही पाय पुन्हा फोल्ड करा, 90 डिग्री वर आहेत, पायाचे तळवे जमीन सिलिंगच्या दिशेला आहेत. आता हे दोन्ही पाय पुन्हा एकदा आपण रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार, खाली येताना पावलं जमिनीकडे लागू देत. 1, फक्त 3 वेळा आपण ही कृती करतोय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवण्याची. 2, 3, विरुद्ध बाजूने करूया. 1, 2 आणि 3. कृती थांबवूया. सावकाश दोन्ही पाय सरळ करा मागे. हाताचा जो स्टँड आपण केलाय तो पुन्हा एकदा सोडून घ्या, दोन्ही हात खाली येऊ दे आणि पुन्हा दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. ही झाली विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती. आपल्याला जी पोटावर पडून आसनं करायची आहेत तर त्याची ही विश्रांती स्थिती आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेला, हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला, बोट अर्धवट मिटलेली आणि आपली मान डावीकडे किंवा उजवीकडे एका गालावर पडून आपण विश्रांती घेतोय. आता एका हातावर दुसरा हात ठेवा, उजव्या हातावर डावा हात किंवा डाव्या हातावर उजवा हात, हाताची घडी करा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. तर याला म्हणतात मकरासनामधली विश्रांती, ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. इथे फक्त आपण हाताची घडी केली आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवलंय. पायाची स्थिती मात्र आपली तशीच असेल, टाचा आतमध्ये आणि पायाची बोट बाहेर. मान अगदी, पाठीचा कणा एकदम सैल सर, पोटाचे स्नायू एकदम सैल सर जमिनीच्या दिशेने सोडलेले असतील. पाठ कणा एकदम रिलॅक्स आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती आणि त्यानंतर एका कुशीला वळून आधी बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. तर दंड स्थितीमधली विश्रांती म्हणजे स्टँडिंग पोस्चर मधली विश्रांती आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलोय. तर त्याच्यामधले विश्राम जे आहे म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मधगट पकडायचं. ती पकड आपलं आपल्या सीटच्या इथे किंवा जिथे आपलं माकड हाड आहे कमरेचं तिथे असेल आणि मान मागे सैलसर सोडायची. ही झाली आपली दंड स्थितीमधली विश्रांती. आपण आता करणार आहोत ताडासन, अपवर्ड स्ट्रेचिंग. दोन्ही पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये किंचितसं अंतर. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे छान ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आपण हे ताडासन रोज करायचं आहे. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. त्याच्याने उंची वृद्धी म्हणजे हाईट वाढण्यामध्ये अतिशय चांगला उपयोग होतो.
दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपले जो हात शरीराच्या जे जवळ आहे ते समोरून वर घ्या, वरती घ्या. हा बरोबर, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. म्हणजे आपल्या हाताला अजून छानपैकी स्ट्रेच मिळतो उभ्या कक्षेमध्ये. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कल्पनेनेच एखादा बिंदू समोर रेखाटायचा आहे, तिकडे आपली नजर स्थिर करायची आहे. पापण्यांची कमीत कमी उघडझाप केली तर आपल्याला बॅलन्स खूप चांगला साधता येतो. छान. बघा, पोटरी पायाच्या बोटापासून ते पूर्णपणे हाताच्या बोटापर्यंत आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. टाचा आधी खाली येऊ देत, उलट चाल. टाचा आधी जमिनीवर येऊ देत. हातांची बोटं जी आपण एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांना समोर येऊ देत. हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली येऊ दे. श्वास सोडत 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 दोन्ही हात खाली. अगदी सावकाश आणि विश्रांती. आपल्या संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये आलेला खेच, त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. आपलं ब्लड सर्क्युलेशन बघा, नकळत म्हणजे जे आपलं नॉर्मल चालू आहे, जेव्हा आपण आता हात वर केले तेव्हा थोडस त्याच्यामध्ये एक वेगळेपणा, थोडासा बदल होतो. तर ह्या सगळ्याचा अनुभव घेऊया. करूया कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येऊ दे. उजवा हात मागून डाव्या कमरेवर येऊ. समोरून 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 घेतलंय ना. बघा, हे बघा, दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर. हा बरोबर. आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर. बरोबर. आता डाव्या बाजूला मागे वळा. आणि सॉरी सॉरी उजव्या बाजूला मागे वळा. उजव्या बाजूला मागे वळा. आणि डाव्या पायाची टाच बघा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. कटी म्हणजे काय, तर आपली कंबर. आणि चक्र म्हणजे पीळ. आपल्या कमरेच्या मणक्याला आलेला पीळ म्हणजे कटिचक्रासन. आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात मागून उजव्या कमरेवर. आणि डाव्या दिशेला मागे वळून आता उजव्या पायाची टाच बघूया. जेव्हा आपण टाच बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नकळत गुडघ्यातला पाय फोल्ड होतील, तर तसं न करता दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा आणि ही कृती करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक असेल. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. कृती थांबायची. दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. थोडंसं साईडवर बेंड करूया. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. थोडंसं डाव्या साईडला झुकायचंय. बरोबर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजवा हात खाली आणि थोडंसं उजव्या साईडला झुकायचं. बरोबर, छान. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही थांबवा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये. आज फक्त आपण एक ओळख करून घेतली की आपल्याला कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये आसनं करायची आहेत. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आजचा आपला दुसरा दिवस आहे म्हणून आज आपण फक्त एक छोटीशी तोंड ओळख म्हणजे बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती आज आपल्याला कळली आहे, जशी आपण काल पण पाहिली होती. त्याच्यानंतर पाठीवर पडून आपण विश्रांती स्थिती पाहिली.
पोटावर पडून आपण पाहिलं आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये. म्हणजे ह्या चारही स्थितींमध्ये आता आपल्याला पुढे उद्यापासून वेगवेगळी आसनं करायची आहेत. तर त्याची फक्त आज आपण ओळख करून घेतलीये की कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला कशी विश्रांती घ्यायची आहे ती. ठीक आहे. आणि आता आपण थोडंसं प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन आणि आज आपल्याला दीर्घ श्वसन पाहायचंय. काल आपण समान श्वसन पाहिलं ज्याच्यामध्ये श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ही आपली समान असते, म्हणजे इक्वल असते. आज आपण दीर्घ श्वसन बघणार आहोत. तर इथे श्वास सोडण्याची जी कृती आहे ही आपली घेण्याच्या कृतीपेक्षा जास्त असते. तर हे कसं थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं मी बोलते त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कसं असतं. तर त्यासाठी आपण स्थिती घेऊया. जे आपण आज स्वस्तिकासन शिकलो किंवा सुखासन जे आज आपण पाहिलं त्या स्थितीमध्ये बसायचंय. कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पायाचा पावलाचं जे पाऊल आहे ते पोटरी आणि मांडीच्या गॅपमध्ये ठेवा. कुठल्याही बाजूने तुम्ही हे आसन करा. तुम्हाला ज्या बाजूने सहज बसता येईल अजून 5 मिनिटं तरी त्या स्थितीमध्ये तुम्ही बसा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. करूया समान श्वसन. 3 आवर्तन करणार आहोत. तर पहिली 2 आवर्तन मी काउंटिंग करेन इक्वल ब्रीथिंगचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग पुढचं एक आवर्तन हे विदाउट काउंटिंगचं असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडा. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. आणि आता एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ही समान आहे, इक्वल आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 4 3 2 1. अजून 2 आवर्तन विदाउट काउंटिंग. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येतं. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जातंय. करणार आहोत दीर्घ श्वसन. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढची आवर्तन आपण करणार आहोत. एकत्रित करूया. तर दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याची जी कृती आहे ही आपली दीर्घ असते. खूप आपल्याला सावकाश संथ गतीने श्वास सोडायचा आहे, म्हणजे ही कृती थोडीशी दुप्पट असते. तर कशी मी काउंटिंगने तुम्हाला दाखवते. पहिलं आवर्तन बघून घ्या. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा. 1 2 3 4. आणि संथ गतीने श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याची कृती ही दुप्पट असते दीर्घ श्वसनामध्ये. ठीक आहे. सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता ज्यांना साधी मांडी घालायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. करूया दीर्घ श्वसनाचं पहिलं आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसरं आवर्तन.
खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. तिसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. पुढची 2 आवर्तन विदाउट काउंटिंगची असतील. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लिटली विदाउट. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. सावकाश आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासन आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शवासनाची आदर्श स्थिती घेऊया. पाठीवर पडून एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, आपल्या हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पायाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवून द्या आणि संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. शवासन शरीराला विश्रांती, मनाला शांती देणार असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. बंद डोळ्यांनी आपल्याला आपल्या या देहाचं निरीक्षण करायचं आहे आणि सुरुवात आपण आपल्या पायापासून करूया. आपली जाणीव दोन्ही पायांकडे घेऊन जायची आणि आपण आपल्या मनाला सांगत आहोत की मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे घेऊन जायची. तिथले सगळे स्नायू, सांधे आपण मनाने शिथिल करत आहोत. संपूर्ण माझा उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल होत आहे. आपल्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे
मी श्वास सोडत आहे. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना थंड हवेचा स्पर्श होत आहे. त्या स्पर्शाची मला जाणीव होत आहे. आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि याचीही मला जाणीव आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी एनर्जाइज होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त, स्ट्रेस आउट होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. शवासनातला आपला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस दाखवतो. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझी जी आजची दिवसभराची कामे आहेत ती मी अतिशय उत्तम प्रामाणिकपणे करणार आहे. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकच असणार आहे. या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच, आळस. आपण आपल्या आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे हलकत मिटून घेऊया. दोन्ही हात जोडलेले हात आपल्या छातीपाशी. शांतीपाठ माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करूया नमन मुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. यथाशक्ती जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मंथन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद.
शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.